आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. हा काय उद्धटपण आहे? मॅगझिन का फेकलस? चोर तो चोर वर शिरजोर. उद्धटपणा मी करते की तू? एकतर मी एवढ्या प्रेमाने चहा बनवून आणला आणि तू मॅगझिन वाचतोयस. मग काय काम सोडून तुझ्या स्वागताची तयारी करायला हवी होती? तू काय माझं स्वागत करणार? माझं स्वागत तर पूर्ण गाव करणार आहे. असं काय करणार आहेस? जरा मलाही कळू दे. नक्कीच. ह्या घरची सून होण्याबरोबरच मी ह्या गावची सरपंच सुद्धा होणार आहे. काय कसं वाटतं? काय झालं? पायाखालची जमीन सरकली का? माझ्या पायाखालची जमीन नाही सरकली, पण तू जरा जास्तच उडतीयस. ऑफकोर्स आय एम अ फ्लाइंग बर्ड. माझी सगळी स्वप्न, इच्छा, आकांक्षा लवकरच पूर्ण होणार आहेत. आय एम सो हॅपी. उघड्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न कधीच पूर्ण होत नाहीत. आणि मॅडम, सरपंच कशी बनणार आहेस? रेसिडेन्शियल प्रूफ आहे? मिस्टर विजय, तुम्ही कदाचित विसरताय की माझे बाबा सुद्धा ह्याच गावात राहायचे. सो रेसिडेन्शियल प्रूफ तर ऑटोमॅटिकली माझ्याकडे आलाय. ओके, रेसिडेन्शियल प्रूफ तर आलंच, पण योग्यता कुठून आणशील जी भारतीकडे आहे? तू कुठल्या योग्यतेविषयी बोलतोयस हा? आणि माझ्यात असं काय नाहीये जे त्या गुरुजींच्या मुलीमध्ये, भारतीमध्ये? असा काय मोती जडलाय तिच्यात? तुला काय वाटतं मी काही बोलत नाही म्हणजे मला काही कळत नाही की तुझं मन कोणात गुंतलंय? तू काय वायफळ बोलतीयस? तुझं डोकं ठिकाणावर तरी या. जरा विचार करून बोलत जा. मी सगळं काही समजून उमजून बोलते. तू तुझ्या या प्रामाणिकपणाच्या आडून काय करतोयस हे मला चांगलंच माहितीये. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव विजय, मी गप्प बसणार नाही. त्या भारतीची कोणतीही स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही. आई, आई, आज तो दिवस आलाय की मी तू पेटवलेली मशाल माझ्या हाती घेऊ शकेन. तेव्हाच तुझं बलिदान सार्थकी लागेल आणि माझं आयुष्यही. आई, मला आशीर्वाद दे. आशीर्वाद दे की सत्याच्या मार्गावर चालताना माझं पाऊल कधीही अडखळू नये. आशीर्वाद दे की ह्या गावात होत असलेल्या प्रत्येक अन्यायाविरुद्ध मला लढता यावं, न घाबरता त्याचा सामना करता यावा. आणि तुझा आशीर्वाद सदैव माझ्या पाठी राहू दे.
आशीर्वाद दे आई. भारती, भारती, हा बाबा. बाळा उशीर होतोय, लवकर जा. यशवंत हो. माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. ज्याप्रमाणे दुर्गा मातेने असुरांचा संहार करत सर्वांना अन्यायमुक्त केलं होतं, अगदी त्याचप्रमाणे या अन्यायाविरुद्ध ह्या लढाईत तुझाच विजय हो. तुझा विजय निश्चित आहे. दादा, हं? आपण आता निघूया, तसंही खूप उशीर अरे हो हो, चला चला चला. हो. पाहिलंस मालती, तुझी मुलगी आता मोठी झाली आहे आणि तुझ्याच पावलावर पाऊल टाकून चालते. अरे भाऊ, हा ऊस तर खूपच गोड आहे. हो, बरोबर आहे. यावर्षी माझ्या शेतात ऊस चांगलाच टरारलाय. तुला काय वाटतं, काय भाव मिळेल यावर्षी? हे बघ, आपल्या गावात कोणी सरपंच नाही हम्म, आणि कोणी प्रतिनिधी. हम्म. आता जो काही भाव देतील तो बीडीओ साहेबच देतील. मग तर गावाचं खूप नुकसान होणार आहे. का? अरे निवडणूक तर होणारच आहे. मग आपण निवडणुकीनंतर ऊस विकूया. मग थोडा वेळ वाट बघ. माझ्याकडे ना शेत ना ऊस. आता जे करायचं ते तूच कर, पण जे काय करायचं ते विचारपूर्वक कर. जर आपली भारती सरपंच झाली तर सगळ्यांना खूपच फायदा होईल. आणि ऐक, तुला ती गोष्ट कळली? कोणती? अरे ती त्या मुलीबद्दल तू बोलत होतास ना, जी शंकर सिंगच्या घरी राहते. कोण? ती हिरोईन? हो हो, तुझी तीच हिरोईन. ती निवडणूक लढवते. काय? ती सरपंच कशी होणार? अरे शंकर सिंगने तिला आपली उमेदवार म्हणून उभं केलेलं आहे. मग तर ग्रामसेवकाची चांदी होईल चांदी, आणि त्याला दररोज हिरोईनचं दर्शन होईल, आणि पंचायतीत कामाऐवजी फिल्म्स बनू लागतील, फिल्म्स. शंकर सिंगनी स्वतःचा विचार केला पाहिजे. महिला आरक्षित सीट आहे म्हणून काय कोणालाही उभं करायचं का? अरे तिच्याबद्दल वाईट बोलू नकोस, निदान माझ्या समोर तरी. भारती समोर तिला एक सुद्धा वोट मिळणार नाही, एक सुद्धा वोट मिळणार नाही. बघ तू. अरे मी देईन ना माझं वोट तिला. अरे तिचा चेहरा ना माझ्या रोज स्वप्नात येतो. स्वप्नात येतो? काय बोलतोयस तू? हो, खरं तेच बोलतोय. तिने जादू केली माझ्यावर, जादू. आमची दररोज भेट होते. हा, दररोज भेट होते? कधी? कुठे? स्वप्नात. अजून कुठे? हा? तू फक्त अशीच स्वप्न बघत राहा. तुमचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. ना तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे, ना त्या हिरोईनचं, जी सरपंच बनण्याचं स्वप्न बघते. बघाच तुम्ही. म्हणूनच तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. आयुष्यात आधीच एवढी संकट आहेत आणि त्यातून तुम्ही स्वप्न सुद्धा बघू देत नाही. तुमच्याशी बोलणं म्हणजे निरर्थक आहे, निरर्थक. हा पंडित काही सुधारणार नाही. जरा बघून येतो. अरे पंडित, ऐका मिस्टर, असे फोटो काढा की लोक पाहता क्षणी मलाच सगळे वोट देतील. तुम्ही काळजी करू नका मॅडम, तुमच्याप्रमाणेच तुमचे फोटो सुद्धा सुंदर येतील. एक आणखी पोज. काय चाललंय हे? तुम्ही जा आणि ह्याचे मोठे मोठे पोस्टर्स बनवून मला पाठवून द्या. हो मॅडम. ते गावात मोठे मोठे होर्डिंग्स लागणार आहेत ना निवडणुकीच्या प्रचारासाठी, सो त्यासाठीच फोटो काढत होते. अहो संजनाजी, आता हे फोटोग्राफ होर्डिंग बिर्डिंग बाजूला ठेवा आणि वोट बँकेची चिंता करा. वोट बँक? ते का? तिथे सुद्धा दरोडा पडतो? आणि ते सगळं बघण्यासाठी अंकल आहेतच ना. ते सगळं बाबा बघून घेतील. मला तर धोका फक्त विजयकडून जाणवतोय. कसला धोका? विजयच तुझे मत फोडू शकतो. बाबांच्या मोर्चे बांधणीला विजय तकलादू बनवू शकतो. तू फक्त विजयला सांभाळ, नाहीतर खूप मोठी अडचण येईल. नाही विकी दादा, ह्यावेळी मी माझ्या हातून काहीच निसटू देणार नाही. ना विजयला ना निवडणुकीला. ही संजना आहे, जिला समजून घेणं भल्या भल्यांना कठीण आहे. पंडितजी, काय त्याच मुलीचं स्वप्न बघत होतात काय? काय सय्यद भाऊ, कशाला उगाच पराचा कावळा करताय? सोडा ना. अरे मी पराचा कावळा करत नाहीये. आता सगळ्या गावाला सांगितलं पाहिजे ना. पूर्ण गावात प्रचार करणार आहेस का? हा? अरे मला जगू देणार आहेस की नाही?
शंकर सिंगजींना कळलं ना तर माझ्या बिचाऱ्याच्या खांडोळ्या खांडोळ्या करून कुत्र्यांना खायला घालतील. जर एवढा घाबरतोस तर का बोलत होतास की भारतीला वोट देणार नाही आणि त्या मुलीला वोट देणार म्हणून? अरे माझी मर्जी, मी माझ्या मनाने कोणालाही वोट देऊ शकत नाही का? हो दे ना, खूप वोट दे. मग याबद्दल गावकऱ्यांना कळवायला नको का की तू कोणाला वोट द्यायला जाणार आहेस ते? अरे गावकऱ्यांनो, ऐका ऐका, अरे ऐका गावकऱ्यांनो. अरे गप ना सय्यद भाई, कशाला उगाच बदनामी करतोयस? अरे काय हो सय्यद भाऊ, कशाला ओरडताय? तुला आजकाल खूप ऐकू येऊ लागले. चल जा इथून. हे घ्या, मी माझ्या कानाने ऐकलंय. सय्यद भाऊ ओरडत होते, गावकऱ्यांनो ऐका, गावकऱ्यांनो ऐका. आता का गप्प बसलात? बोला. काय पंडित, सांगू का? हो हो सांगून टाक, नाहीतरी तुझ्या पोटात काही राहतच नाही. अशी कोणती गोष्ट आहे? नक्कीच काहीतरी गडबड आहे, गंभीर आहे. हो हो, गावात ज्वालामुखी फुटणार आहे ना, तू प्रत्येक ठिकाणी वास काढत काढत पोहोचतोसच. हे बघ भाऊ, राहू दे. आता हे खूप नाराज आहेत, नंतर कधीतरी सांगेन. तसं त्यांना ते सगळं करायला नको होतं, कारण गावाच्या अब्रूचा प्रश्न होता ना. अरे या पापी नराधमाने कुठल्या आई बहिणीवर अत्याचार तर नाही ना केला? हो हो, तू तू अजून 1-2 पाऊल पुढे जा, पूर्ण फिल्मची स्टोरी बनव, फिल्मची स्टोरी. अरे मग काय आहे ते सांगून का नाही टाकत? सांगून टाक सय्यद भाऊ, याला सांगून टाक, नाहीतर ह्याचा हार्ट फेल होईल. खूपच उतावीळ होतोय हा. ठीक आहे भाऊ, सांगतो. मग भाऊ, गोष्ट अशी आहे की हा जो पंडित आहे ना, तो त्या मुलीला वोट देणार आहे जिला शंकर सिंगने उभं केलेलं आहे. हो हो. ती हिरोईन, सुंदर दिसणारी, तिला. अरे ती कोण आहे? कधी बघितलं तरी आहेस का? अजून बघितलं तर नाहीये. बघितलं नाही तर एवढं उतावळे होत आहेत, जेव्हा बघतील तेव्हा काय होईल? आता या पंडितला लाज शरम तर काही नाहीच आहे. जरा कुठली मुलगी बघितली की केली लाट टपकवायला सुरुवात. अरे अरे, चालता हो इथून. माझ्या जर चारित्र्यावर चिखलफेक केलीस ना तर ह्या दगडाने तुझं डोकं ठेचून अरे टाकेन. पंडित, चल, पळ, थांब, थांब. पळतोस का रे? कुणाचा आरोप पळ, लावला पळ. जाईल तुझ्यावर? मिस्टर विजय प्रताप सिंग, आजच्या पेपरमध्ये ती न्यूज छापून नाही आली, पण जेव्हा छापून येईल तेव्हा नक्की वाच. अरे बाबा, तुला आनंद व्हायला पाहिजे. अरे तुझी होणारी बायको सरपंच होणार आहे. तुझा एक स्टेटस असेल, मान असेल. माझा मान वाढेल त्याची काळजी तू करू नकोस. अरे असं का बोलतोयस? तुझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी मलाच घ्यावी लागेल ना. तुझं पुन्हा सुरू झालं? अशा गोष्टी बोलून माझा मूड खराब करत जाऊ नकोस. आणि नेहमी तू माझा मूड ऑफ करतोस, त्याचं काय? तू कधी माझ्याशी प्रेमाने बोलू शकत नाहीस का? तू लहानपणापासूनच मूर्ख आहेस की मूर्ख बनण्याचं नाटक करतेस? बाबांना कोणी सापडलं नाही, तुला निवडणूक लढवायला सांगितली आणि तू तयार झालीस. आता ह्यात काय चुकीचं आहे? चुकीचं हे आहे की तुला भारतीच्या विरोधात वापरलं जातंय. म्हणजे याने काहीच फायदा होणार नाही. आणि मला विचारशील तर तुला गावकऱ्यांचं एक वोट सुद्धा मिळणार नाही. मी एका वोट बद्दल बोलतोय. हा ठीक आहे, काही हरकत नाही, पण त्या भारतीचं नाव पुन्हा माझ्या समोर घ्यायचं नाही. का? तिच्या विरुद्ध निवडणूक लढतीयस, पण तिचं नाव सुद्धा तुला ऐकायचं नाहीये. विजय, तू मला फक्त एकच गोष्ट सांग, तू ह्या निवडणुकीत माझ्या सोबत आहेस की नाही? जो योग्य आहे, जो सक्षम आहे, मी फक्त त्याची साथ देणार. म्हणजे दरवेळी कुटुंबाच्या विरोधात जाण्याचा विचार केलायस तू? मी कुणाच्याच विरोधात नाहीये. मी खरेपणा आणि प्रामाणिकपणाची साथ देतो. ज्याला तू खरेपणा आणि प्रामाणिकपणा म्हणतोयस ना, त्याची वाईट अवस्था तर माझ्याच हातून होणार आहे. मूर्खासारखं बोलू नकोस. ओ, एवढा त्रास होतोय तुला? बहुतेक तिच्या प्रेमाच्या जाळ्यात जरा जास्तच अडकलायस तू. हे बघ विजय, मी तुला शेवटचं विचारते, तू ह्या निवडणुकीत मला साथ देणार आहेस की नाही? ही लोकशाही आहे. इथे प्रत्येकाला हक्क आहे. ते हवं त्याला वोट करू शकतात, हवं त्याला सपोर्ट करू शकतात. कळलं का तुला? हो, कळलं. तसंही तुझ्या एका वोटने माझ्या जिंकण्या हरण्यावर काहीच फरक पडणार नाही. समजलं तुला? निवडणूक लढवायला चालली आहे.
तिला एक एक वोटचं महत्वही माहित नाही. बाबा हे काय करताय? बस बाळा, हे तुला तर गावाची सरपंच बनवण्याच्या तयारीला लागलोय. आणखी काय, यावेळी आम्हाला कुठलीही उणीव सोडायची नाहीये. पण हे काय बाबा? हा, ही मतदार यादी आहे. यात सगळ्यांची नावं लिहिलेली आहेत, जे आपल्याला मतं देतात ना, वोटर्स. त्यात मी बघत होतो की यापैकी आपले जेवढे पक्के मतदाता आहेत त्यांची नावं यात आहेत की नाही. आणि या लिफाफ्यामध्ये भेट सुद्धा पाठवतो. त्याने काय होईल? त्यामुळे आपल्या किल्ल्याला कोणी भगदाड पाडू शकणार नाही. मजबूत किल्ला बांधतोय म्हणजे विजय सुनिश्चित होईल ना. ते सगळं तर ठीक आहे, पण जर कोणी बिभीषण होणार असेल तर लंका तर दहन होणारच. आणि तुमच्या या मोर्चे बांधणीची उलथापालथ होईल. कोण आहे घराचा भेदी? तो बिभीषण. आणखी कोण असणार बरं बाबा? तुमचा लाडका विजय. त्याने तर हेही ठरवून टाकले की मी सरपंच नाही होऊ शकत. तुला कसं माहित? अहो तो भारतीचा प्रचार करतोय. याची अक्कल गहाण पडली आहे. काही सुचत नाहीये मला. अरे धर्मात्मा, कुठे निघालायस एवढ्या रात्री? असं वाटतंय आपल्याच घरात राहून आपल्याच घराला कीड लावण्याची चांगली रणनीती खेळतोयस. मला याची काय गरज आहे बाबा? तसंही या घराला आधीच कीड लागली आहे. तोंड सांभाळून बोल. हा, बाबा सत्याकडे पाठ फिरवू नका, नाहीतर नंतर खूप पश्चाताप करावा लागेल. अजूनही वेळ आहे, सावध व्हा. तू सांभाळ आपलं वाकडं पडणारं पाऊल. हे विश्वासघाताचं पाऊल आहे. तुला माहित नाहीये तू काय करतोयस. मला कळतंय, माझं पाऊल सत्याच्या मार्गावर पडतंय बाबा. आणि मी कुणाला सपोर्ट करायचा यासाठी माझ्यावर कोणी दबाव नाही टाकू शकत. हे तुझं घर आहे, कोणतंही हॉटेल नाहीये. हे मला माहितीये बाबा. तुला काहीच माहित नाहीये. जर तुला माझ्या विरोधात जायचं असेल तर तुला हे घर सोडावं लागेल. चालता हो इथून. बाबा अहो तुम्ही. बस, गप्प बस संजना. हे काम मला खूप आधीच करायला हवं होतं. याला ह्या घरात राहण्याचा हक्क नाही आहे. जा, आपलं सामान बिमान बांध आणि चालता हो इथून. पुन्हा तोंड दाखवू नकोस. दादा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. हा बाबूलाल बोल ना. दादा, जे झालं ते झालं, पण आता पुढचा विचार करावाच लागेल की नाही. घरात एक तरुण मुलगी आहे. बाबूलाल, भारतीला मी कधी ओझं मानलेलं नाही. हो दादा, मी सुद्धा हेच म्हणत होतो की भारतीच्या लग्नाचा विचार करायला हवा. तुम्हाला तर माहीतच आहे की आजकालची परिस्थिती कशी वाईट आहे. बाबूलाल, भारती माझा स्वाभिमान आहे. ती असं काहीही करणार नाही ज्यामुळे माझी मान खाली झुकेल. दादा, तुम्ही तर घराबाहेर निघत नाहीत, पण मला तर निघावं लागतं ना. आणि ज्यांना जे बोलायचं असतं ते तर ते बोलतातच. बाबूलाल, खरं खरं सांग, भारतीविषयी कोण काय बोलत होतं? दादा, खरं सांगायचं तर लोक सरळ सरळ बोलत नाहीत, पण पाठीमागून बोलतात. तुला काय म्हणायचंय?
बाबूलाल, निदान तू तरी स्पष्ट सांग की तूही त्यांच्यासारखाच बोलणार आहेस. दादा, गावात भारती आणि विजयबद्दल नको नको ती चर्चा होतीये आणि मला असं वाटतं की प्रकरण हाताबाहेर जाण्याआधी आपण ते प्रकरण थांबवायला पाहिजे. तुम्हाला कळतंय ना? भारती कुठे आहे? कुठे असणार? विजय सोबतच. कोणी बंधनं घालणार तर नाहीये. सकाळी घरातून निघते ते थेट रात्रीच घरी येते. आता तिला स्वतःलाच समजायला हवं की तिच्या ह्या स्वातंत्र्याचा बाकीच्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होत असेल. येऊ दे तिला. आज मी तिच्याशी बोलतोच. दादा, मी तर ही गोष्ट आधीच तुमच्या कानावर घालणार होतो. उद्या जर काही बरं वाईट झालं तर सगळ्यांनाच पश्चाताप करावा लागेल. आता ती मोठी असल्यामुळे मी तिला काही बोलू शकत नाही, पण हे सगळं तिला स्वतःच समजायला हवं ना. बाबूलाल, घराणं आणि संस्कार सुद्धा खूप महत्वाचे असतात. मला असं वाटलं की ही गोष्ट तुम्हाला माहीत असावी, म्हणूनच मी तुम्हाला सांगितली. आता तुम्ही स्वतःच भारतीशी बोलून घ्या. मला वाटतं हेच योग्य आहे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी